नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. ज्ञानवापी मस्जिदीच्या तळघरात हिंदू पक्षाला पूजेसाठी अलाहाबाद हायकोर्टानं परवानगी दिली आहे, पण मस्जिद समितीने याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असून ही पूजा थांबवण्यासाठी याचिका दाखल केली. या याचिकेवर आज अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने मस्जिद समितीला झटका देत व्यास तळघरातील पूजा सुरूच राहणार असल्याचे सांगितले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं 5व्यांदा कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले, पण हे समन्स त्यांनी धुडकावून लावलं. त्यामुळे आता त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जाते. केनियातील नैरोबी येथे भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून 165 लोक जखमी झाली आहे. जखमी लोकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मनोरंजन क्षेत्रात आपल्या हटके स्टाईल आणि बोल्डमुळे चर्चेत असणारी सेलिब्रिटी पूनम पांडेचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. तिच्या इन्स्टा अकाउंटवरून आलेल्या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने झारखंडचे हेमंत सोरेन यांना अटक केली आहे. त्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर आज चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जगातील सर्वात मोठ्या पार्सल डिलिव्हरी कंपनी यूपीएस हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. युनायटेड पार्सल सर्व्हिस ही जगातील सर्वात मोठी पार्सल वितरण कंपनी 1200 कामगारांना कामावरून कमी करण्याच्या तयारीत आहे. भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान मालदीवच्या समर्थनार्थ पुढे आलाय. पाकिस्तानने मालदीवला विकास कामात मदत दिल्याचे आश्वासन दिले. हे आश्वासन पाकिस्तानचे पंतप्रधान अनवर उल हक काकर यांनी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू यांच्याशी फोनवर चर्चा करताना दिली. दक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता थलापती विजयने 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकारणात प्रवेश केलाय. तमिझगा वेत्री कळधम असं त्यांच्या पक्षाचं नाव असणार आहे. राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान आजपासून पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलंय. 15 एकरावर पसरलेल्या या प्रसिद्ध बागेत यावेळी 85हून अधिक प्रजातीच्या फुलांसोबत फुलांचे घड्याळे लावण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी अमृत उद्यान येथे उद्यान उत्सव 2024चे उद्घाटन केले होते. मुंबईच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचं उद्घाटन 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन करण्यात येणार आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह या 10 किलोमीटर रस्त्याचं लोकार्पण केलं जाणार आहे. महिंद्रा उद्योग समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी अंतरिम अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. अतिशय कमी वेळेत कोणत्याही नाट्यमय घडामोडी न घडवता अर्थसंकल्प सादर केल्याचे म्हणत त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे कौतुक केले. रशिया युक्रेन युद्धाला पुढच्या काही दिवसात 2 वर्ष पूर्ण होतील, पण अजूनही हे युद्ध संपलेले नाही. गेल्या महिन्यात रशियाची एक मोठी युद्धनौका दुर्घटनाग्रस्त झाली आहे. मात्र ही दुर्घटना नसून आपण केलेल्या हल्ल्यात ही नौका नष्ट झाल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याने केलाय. अमेरिकेने 4 इस्रायली नागरिकांवर निर्बंध लादले. या लोकांवर वेस्ट बँकेमध्ये राहणाऱ्या पॅलेस्टाईनवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या निर्बंधामुळे या लोकांना अमेरिकन मालमत्ता आणि अमेरिकन आर्थिक व्यवस्थेवर प्रवेश करण्यापासून रोखले जाईल. भारतीय लष्कर 31 MQ-9B सशस्त्र ड्रोनने सुसज्ज असणार आहे. त्यामुळे लष्कराची ताकद अनेक पटीने वाढणार आहे. भारताला 31 MQ-9B हे सशस्त्र ड्रोनचे खरेदीसाठी अमेरिकेने मान्यता दिली आहे. जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी होतीये. येथे 9 राष्ट्रीय महामार्गांसह 566 रस्ते बंद करण्यात आले. मुसळधार बर्फवृष्टीमुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.